सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. उपवासानिमित्त आज आपण बघणार आहोत राजगिऱ्याची भाजी. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत राजगिऱ्याची भाजी. त्यासाठी लागणारे साहित्य आहे: एक जुडी राजगिरा आहे, त्याला मी निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे. हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. फोडणीसाठी लागणारे जिरे आणि सेंधव मीठ आणि तीळ. कढई गरम झाली होती, त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापलं आहे, त्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे फुलले आहेत, त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेणार आहोत. मिरचीला थोडंसं परतून घ्यायचं आहे. मिरचीला थोडंसं परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण कट केलेली राजगिऱ्याची भाजी ऍड करणार आहोत. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे 2 मिनिट छान तेलावरती परतून घ्यायचं आहे, जेणेकरून जिरे आणि हिरवी मिरचीचं सगळं वाटण सगळं मिक्स होईल भाजीला. आपण बघू शकता, जेव्हा आपण टाकली तेव्हा पूर्ण कढई भरली होती. आता हळूहळू भाजीची कमी होत आहे साईज. मध्ये आता आपण सेंधव मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार. परत एकदा छान हलवून घ्यायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे राजगिऱ्याचे किती फायदे आहेत, आणि उपवासालाही चालत असल्यामुळे आपण दोन्ही प्रकारे हे बनवू शकतो. कांदा लसूण टाकून आणि उपवासासाठी हिरवी मिरची आणि जिरे टाकून. पाणी टाकायची गरज नाही आहे. पालेभाजी असल्यामुळे याला स्वतःच पाणी सुटायला लागतं मीठ टाकल्यानंतर. आपण बघू शकता हळूहळू त्याची साईज कमी होत आहे. मी झाकण ठेवून ही भाजी 5 मिनिट वाफवून घेतलेली आहे. बऱ्यापैकी शिजलेली आहे, आपण बघू शकता. अजून एक 2 मिनिट ह्याला वाफेवरती शिजू देऊया. भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे. आता शेवटी मी दाण्याचा कूट टाकून घेत आहे. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही. मिक्स करून घेऊया. दोन मिनिट झाकण ठेवून वाफवून घेऊया आणि गॅस बंद करूया आणि सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया. तयार आहे आपली राजगिऱ्याची भाजी, नवरात्री स्पेशल. आपलं उपवासाचं ताट रेडी आहे. मी बाजरीची भाकरी बनवून घेतलेली आहे. इतर वेळी तुम्ही ह्या भाजीसोबत खाण्यासाठी आपली ज्वारीची बाजरीची भाकरी किंवा साधी गव्हाची पोळी खाऊ शकता. एन्जॉय.